काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यातील काही प्रमुख निर्णय आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार. अटल बांबू समृद्धी योजनेत शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे पुरवठा देखभालीसाठी अनुदान देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. यापूर्वी या योजनेसाठी शासन बांबू रोपे पुरवठा करण्याची तरतूद होती. या योजनेत सुधारणा होऊन आता शेतकऱ्यांना बांबूच्या देखभालीसाठी देखील अनुदान मिळणार आहे. 2 हेक्टरकरिता 1200 रोप लागवड व देखभालीकरिता प्रति रोप 175 रुपये अनुदान 3 वर्षात देण्यात येणार. शेतकऱ्यांना बांबू रोपाच्या बरोबरच निंदणी, पाणी देणे, संरक्षण व खते यासाठी देखील अनुदान मिळणार असल्यामुळे बांबू लागवडीत वाढ होऊन शेतकऱ्यांचा लाभ होईल. हा एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय आहे बांबू लागवडीचा. त्यानंतर मधाचे गाव योजना ही राज्यभर राबवणार असा एक शासन निर्णय झालेला आहे. तर मध केंद्र योजना, मधशाला पालन ही योजना विस्तारित स्वरूपात म्हणजेच मधाचे गाव या स्वरूपात संपूर्ण राज्यात राबवण्यास मंत्रिमंडळ बैठकीची मान्यता मिळाली आहे. या निर्णयानुसार गावातील शेतकरी व नागरिकांमध्ये मधमाशा पालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार. मतपेट्यांसाठी लाभार्थ्यांचा हिस्सा 20% आणि राज्य शासनाचा हिस्सा 80% असणार आहे. तर राणी मधमाशी पैदास उपक्रम राबवणे, तरुण उद्योजकांना मधमाशा पालनाकडे वळवणे, मधमाशांना पोषक वृक्ष वनस्पतींच्या लागवडीपासून मधसंकलन आदी कामे या योजनेत केली जातील. पहिल्या टप्प्यातील निवडक गावांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा आहे पर्यटन प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी म्हणजे जुन्नर तालुक्यासाठी एक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा निर्णय आहे गोसेवा आयोगासाठी 6 आयुक्त पशुसंवर्धन पद. महाराष्ट्र गोसेवा आयोगासाठी 16 पदांच्या निर्मितीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. हा आयोग 2023 मध्ये स्थापन. आयोगासाठी एकूण 8 नियमित पदे व 8 पदे बाह्य स्रोतापासून कर्मचारी नियुक्त करण्यात येणार. यासाठी येणाऱ्या 1,27,58,000 इतके खर्चास मान्यता. मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ताधारकांना यावर्षी देखील मालमत्ता करात वाढ न करण्याचा प्रस्तावास मंत्रिमंडळाची मान्यता. त्यानंतरचा पुढचा निर्णय आहे नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार व 2 लाख रोजगार स्वयंरोजगार निर्माण करणार. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व कोकण या विभागांमध्ये महारोजगार मेळावे आयोजित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. या मेळाव्याअंतर्गत राज्यातील किमान 2 लाख उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतरचा पुढचा मंत्रिमंडळ निर्णय आहे तो ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ देणार. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे. ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानस्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतरचा पुढचा निर्णय आहे राज्यातील सर्व महानगरपालिकांना नगरोत्पादन अभियान राबवणार. तसेच संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना म्हणजे राज्यात संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेमध्ये तांड्यामध्ये प्राथमिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या योजनेसाठी 500 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तर हे काही महत्त्वाचे शासन निर्णय आहेत जे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मधाचे गाव योजना असेल, तर बांबू लागवडीसाठी अनुदान असेल, तसेच स्वयंरोजगारासाठीची योजना असेल. यामध्ये महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. तर नक्कीच हे काही फायद्याचे निर्णय असणार आहेत. माहिती आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.